नमस्कार मंडळी, मी अंकिता. स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. आता सर्वांची शाळा वगैरे सुरू झालेल्या आहे आणि डोलोची पण शाळा सुरू झालेली आहे आणि त्याच रिलेटेड आजचा व्हिडिओ आहे. तर खूप जणांनी असं विचारलं होतं की म्हणजे डोलोला तुम्ही कोणत्या बोर्डला टाकले, म्हणजे कोणता पॅटर्न आहे, तिचा सिलेबस कोणता आहे, CBSE आहे की ICSE आहे की ती स्टेट बोर्डला आहे. आणि त्यामुळे मग मी त्यावरच आज बोलणार आहे. तर आपण कसा म्हणजे आम्ही तरी डोलोसाठी कोणता पॅटर्न निवडलेला आहे आणि का निवडलेला आहे आणि त्याच्या मागे सगळं बॅक स्टोरी आहे, ते सगळं मी तुम्हाला डिटेल आज सांगणार आहे. म्हणजे तुम्हाला पण तुमच्या बाळासाठी जर असं काही कन्फ्युजन होत असेल की कोणता पॅटर्न निवडावा किंवा कोणत्या स्कूलमध्ये त्याला टाकावं, तर त्यासाठी तुम्हाला पण हेल्पफुल. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट्स करा. तर सर्वात आधी मी तुम्हाला सांगून देते की डोलो आत्ता 3.5 वर्षाची आहे. जेव्हा आम्ही तिला शाळेत टाकलं तेव्हा ती 2.5 वर्षाची होती आणि बरेच जण म्हणायचे की खूपच छोटी आहे, तुम्ही खूप घाई करताय वगैरे. पण मग आपल्या मुलांचं काय कॅपॅसिटी आहे किंवा काय हे सगळं आपल्याला स्वतः माहीत असतं. त्यामुळे मग आम्हालाही वाटलं की नाही, तिला पाठवणं गरजेचंच होतं. म्हणजे आमच्याकडे काही इकडं डे केअर वगैरे नसतं, त्यामुळे मग आपल्याला शाळा म्हणजे प्ले ग्रुप फर्स्ट सगळ्यात पहिलं टाकायचं तर प्ले ग्रुपला. आणि आम्हाला सगळ्यांना असं वाटलं होतं की म्हणजे तिला सवय पण लागेल आणि नंतर कसं नर्सरीला डायरेक्ट टाकलं तर मग ती रडणार नाही वगैरे. आणि त्याआधी पण आमच्या घरासमोर शाळा असल्यामुळे तिला शाळेची खूप आवड होती. ती घरी होती तेव्हापासूनच म्हणायची की मला स्कूलला नेऊन सोड, मला इथे बसायचं आहे, स्कूलला घेऊन चल, बॅग घेऊन दे हे वगैरे. तर आपल्याला समजतं की आपल्या बाळाला म्हणजे आवड आहे की नाही. सो तिला खूप आवड होती, त्यामुळे मग आम्ही निर्णय घेतला की तिला प्ले ग्रुपला टाकूया. मग आम्ही ॲडमिशन आणि हे पण होतं की ती परत अभ्यास करेल की नाही किंवा काय. आणि आम्हाला तो अभ्यासाचा प्रश्न नव्हता. सगळ्यांना वाटायचं की यांनी इतक्या लवकर शाळेत टाकलं आहे, मग कसं होईल, ही काय लगेच अभ्यास करणार आहे काय. आम्हालाही माहीत होतं ती काय खूप मोठं असं काही करणार नाही. आता प्ले ग्रुपमध्ये टाकल्यामुळे ती तरी काय करणार आहे वेगळं असं. सो मग आम्हाला इतकंच होतं की तिला आवड आहे, ती जाईल, थोडंसं बाहेर मुलांमध्ये फिरणार, बसणार, खाणार, खेळणार, बाकी असतं पण काय प्ले ग्रुपला त्याच गोष्टी होणार होत्या. पण मग आम्हाला माहीत होतं की तिला एक छान असं म्हणजे जरा वेगळं वातावरणात जाण्याची एक संधी आहे आणि तिला ते जाऊ वाटतंय. मेन म्हणजे तिला स्वतः वाटत होतं की मी जावं स्कूलमध्ये. सो मग आम्ही तिच्या इच्छेसाठी तिला प्ले ग्रुपला ॲडमिशन घेतलं. पण आत्ता मला कळतं आहे की खूप छान झालं जे आम्ही तिचं प्ले ग्रुप वगैरे केलं. असं काही बर्डन नसतं या वयात की मग तुम्ही अभ्यासच करा, हे करा. त्यामुळे तिथं पण ते छान खेळतात. सो आपण टाकू शकतो. ज्याला पॉसिबल आहे त्यांनी नक्कीच टाकावं प्ले ग्रुपला, माझं असं म्हणणं आहे. कारण कसं असतं ना की प्ले ग्रुपला जर आपण बाळांना टाकलं तर ते बसू, रडू किंवा काही असो किंवा रेग्युलर ते गेले नाही तरी पण चालतं. फक्त त्यांची हॅबिट होण्यासाठी आपण टाकू शकतो. आणि तो जो 1 वर्षाचा पूर्ण स्पॅन असतो त्यामध्ये त्यांना हॅबिट होऊनच जाते. कारण तिथे गाणे, डान्स वगैरे इतकं सगळं छान छान असतं आणि मुलांचे फ्रेंड्स बनतात. तिथे जाऊन टिफिन खाणं, मुलांना खाण्याची सवय लागते. म्हणजे खूपच छान आहे. म्हणजे हॅबिच्युअल तर ते खूपच सुंदर आहे. प्ले ग्रुपला तुम्ही नक्की मुलांना टाकू शकता. ज्याला पॉसिबल आहे त्यांनी. ज्याला पॉसिबल नाही त्यांनी घरी मुलांना थोडंफार म्हणजे शिकवलं किंवा मुलांमध्ये घेऊन गेले तरी ठीक आहे. पण मग तिथे कसं टीचर्स असतात, त्यांना त्यांचं रिस्पेक्ट करणं वगैरे हे सगळे हॅबिट लागतात, मॅनर्स लागतात, हँडवॉश करणं, बेसिक गोष्टी असतात. आणि काही मुलं असं पण असतं की ते टीचर्सचं ऐकतात पण घरच्यांचं ऐकत नाही. त्यामुळे त्यांच्यासाठी ते बेस्ट ऑप्शन आहे. आणि आला विषय आता दुसरा, तो म्हणजे कोणतं बोर्ड चॉईस केलं. फर्स्ट ऑफ ऑल मी सांगते की माझं असं काही हे नाही की हे बोर्ड चांगलं नाही किंवा ते बोर्ड चांगलं नाही किंवा मग स्टेट बोर्डच चांगलं आहे वगैरे, असं माझं काही म्हणणं नाही. जे मी माझ्या मुलीसाठी निवडलं, मी फक्त ते का निवडलं आणि ते कोणता विचार करून निवडलं हे सांगण्यासाठी फक्त मी हा व्हिडिओ करते. सो मग पहिले मी सांगते की मी स्टेट बोर्डमधूनच शिकलेली आहे, पण इंग्लिश मिडियममध्ये शिकले आहे. आणि डोलोचे बाबा स्टेट बोर्डमधूनच पण मग मराठी मिडियममध्ये शिकलेले आहे. तर आमच्या दोघांचा पण हा डिफरन्स आहे. तर मग आम्ही विचार केला की आता आपल्या मुलीला कोणत्या याच्यात शिकवावं. तर माझी इच्छा होती की तिने म्हणजे इंग्लिश मिडियममध्ये शिकावं. म्हणजे पर्सनल इच्छा होती. असं काही नाही की मराठी खराब असतं किंवा मग मी ते कमी मानते, असं काही नाही आहे. सगळेच जण छान अभ्यास केला की सक्सेसफुल होऊ शकता. आणि मेन म्हणजे सक्सेस यावर डिपेंडच नाही आहे की आपण कोणत्या बोर्डमध्ये शिकलेलो आहे. त्यामुळे पण मग माझी इच्छा होती की तिने शिकावं इंग्लिश मिडियममध्ये. आणि जरी माझी इच्छा होती की डोलोला म्हणजे इंग्लिश मिडियममध्ये शिकवायचं,
पण सर्वात टॉप मोस्ट प्रायोरिटी आम्ही तिच्या सेफ्टीसाठीच दिली होती. आणि डोलोच्या बाबांचा तर काही विषय नव्हता. त्यांचं असं म्हणणं होतं की तुमच्या मनाने करा, म्हणजे तिचं कशात ते तू बघ आणि त्यानुसार आपण ठरवूया. तर मग त्यांचाही असा काही विषय नव्हता. आणि बरेच लोक असे म्हणतात की नाही का, काही नाही, मराठी मीडियमचे मुलं पण अधिकारी होतात, हे होतं ते होतं. ठीक आहे, होतात, माझं तसं काही म्हणणं नाही, होत असतील, होतात. आणि इंग्लिश मिडियमच्याही होतात, त्याचा काही विषय नाही. पण जे काही आपल्या आजूबाजूला इन्व्हायरमेंट आहे, जसं म्हणजे मुलं आजकाल आहेत त्यानुसार विचार केला तर इंग्लिश हे आपल्याला आलंच पाहिजे, हा एक मेन पॉईंट आहे. आणि ते काही असो, पण ते माझी इच्छा होती की तिने इंग्लिश मिडियममध्ये शिकावं. आणि त्यात सगळ्यात मोठी म्हणजे आम्ही प्रायोरिटी दिली ती म्हणजे तिच्या सेफ्टीसाठी. त्यानुसार आम्ही आधी स्कूल निवडली. आम्ही चेक केलं की कोणती स्कूल आपल्या घराजवळ आहे, कारण ती छोटी आहे अजून. सर्वात आधी आम्ही बघितलं की आमच्या घराच्या आजूबाजूला म्हणजे जवळ असणाऱ्या कोणत्या कोणत्या शाळा आहे. तर शाळा तर भरपूर असतात, आमच्या इकडे पण आहे. CBSE बोर्डवाल्या आहेत, फक्त ICSE बोर्डवाले आमच्या इकडे एकच शाळा आहे, ती पण फार मोठी आहे. त्यामुळे मग मी असा विचार केला की मला डोलोला लगेच इतक्या मोठ्या शाळेत टाकायचं नव्हतं, कारण ती खूप छोटी आहे. तिची सेफ्टी महत्त्वाची आहे, इन्व्हायरमेंट महत्त्वाचं आहे, तिच्या आजूबाजूचे लोक कसे आहेत ते महत्त्वाचं आहे. कारण ती म्हणजे एज्युकेशनची ही फर्स्ट पायरी आहे तिच्या पण. सो तिला जे अनुभव येतील त्यातूनच ती पुढे पुढे सगळं म्हणजे तो अनुभव घेऊनच पुढे जाणार आहे. त्यामुळे मग आम्ही ठरवलं की घरात जवळ शाळा पाहिजे आणि कमी म्हणजे फर्स्ट स्टँडर्डपर्यंत किंवा प्रायमरी स्कूल फक्त ठीक आहे तेवढंच पाहिजे. खूप जास्त मोठी शाळेची काही आवश्यकता नाही आता तरी, कारण फर्स्ट स्टँडर्डपर्यंत चालू शकते छोटी शाळा, नंतर आपण तिला दुसऱ्या शाळेत टाकू शकतो. सो मग आमच्या घराजवळची शाळा आम्ही निवडली सगळ्या शाळांपैकी, आणि ती आहे ICSE बोर्डची. ती एक छोटीशी प्री स्कूल आहे, पण ICSE बोर्डची आहे. सो मग मला असं वाटलं की आता आपण ICSE बोर्डमध्ये जरी तिला टाकतोय तर फर्स्ट स्टँडर्डमध्ये आम्हाला स्कूल चेंज करावीच लागेल, कारण ही स्कूल फक्त सिनियर KG पर्यंतच आहे. सो मग आपण बघूया, कारण तिचं आता जे मी बघते तिला खूप जास्त स्टडीमध्ये इंटरेस्ट आहे. ती अजिबात रडत नाही स्कूलमध्ये जायला किंवा मग स्टडी करायला. ती स्वतःहून सांगते की स्टडी करायचं आहे, आज हे शिकवलं, म्हणजे ती खूपच स्वतः इनिशिएटिव्ह घेते त्या स्टडीच्या बाबतीत. सो मग मला असं वाटतं की ICSE बोर्ड जर तिला चांगलं वाटलं सिनियरपर्यंत फर्स्टपर्यंत तर आपण तेच कंटिन्यू करूया. नाहीच वाटलं तर CBSE हे आमचं फिक्स असणार आहे. पण आता तरी ICSE मी ट्राय करते, कारण अजून छोटी आहे. जर ती आता सगळं बॅरी करू शकली तर ती पुढेही करेल, आणि मला तरी वाटते ती करेलच. पण मग ठीक आहे, बघू अजून कारण आताशी नर्सरीला आहे ती यावर्षी. सो चेक करूया आपण. आणि ICSE बोर्ड तर त्यामुळेच मी निवडलं आहे जे तुम्हाला आत्ता सांगितलं. पण दुसरं कारण आहे ते म्हणजे सेफ्टीचं. आणि ती स्कूल आमच्या घराच्या अगदी 5 मिनिटाच्या अंतरावरच आहे. सो तिला तिचे बाबा सोडवतात सकाळी आणि दुपारी मी तिला घ्यायला जाते. आणि रोजचं म्हणजे जाणं येणं आमचं आहे स्कूलमध्ये. अजून काही तिला बस वगैरे अशी आवश्यकता नाही आहे, कारण ती खूप छोटी आहे आणि त्या सगळ्याची तिला लगेच काही गरज नाही आहे. खूप जवळ असल्यामुळे आम्ही ते हँडल करू शकतो गोष्टी. आणि स्कूल पण छोटी आहे, मुलं पण लिमिटेड आहे. सो मला तरी हे ऑब्झर्वेशन केलं आहे मी की टीचर्स खूप छान लक्ष देतात आणि खूप मस्त मॅनेज करतात आणि सगळ्या मुलांवर त्यांचं लक्ष असतं, कारण मुलांची क्वांटिटी खूप कमी आहे. एका क्लासमध्ये फक्त 20 अलाउड आहेत. त्यामुळे खूप मस्त छान असं त्यांचं मस्त वातावरण असतं तिकडे. आणि सेफ्टी एक दुसरं रिझन आहे की सगळीकडे म्हणजे कॅमेरेज वगैरे असं आहे. ऑल लेडीज स्टाफ आहे, असं काही नाही की लेडीजच आहे म्हणून, म्हणजे तसं नाही आहे विषय. लेडीज स्टाफ आहे, लेडीज आंटी वगैरे सगळ्या लेडीजच आहेत. आणि एका दृष्टीने हे चांगलंच आहे मुलींसाठी. त्यामुळे मग आम्ही तो पण एक प्लस पॉईंट आहे या स्कूलमध्ये. आणि दुसरा की सराउंडिंग खूप छान आहे, मस्त खेळण्यासाठी वगैरे छोटासा पार्क आहे. आणि शाळा छोटी असल्यामुळे सर्वांकडे छान लक्ष पण देतात. आणि त्या सगळ्या पलीकडे जे ओनर आहेत स्कूलचे ते एकदम असे छान डाऊन टू अर्थ आहे, एकदम व्यवस्थित बोलतात. कारण आम्ही ही स्कूल निवडायच्या आधी पण 2-3 स्कूल चेक केल्या होत्या, म्हणजे आम्ही जाऊन आलेलो होतो. पण ते इतकं असं आजकाल स्कूलचं कसं आहे तुम्हाला पण माहिती आहे, एक बिझनेसच आहे तो सर्वांचाच. आणि ठीक आहे, पण मग काहीतरी बोलायची पद्धत वगैरे या सगळ्या गोष्टी पण मॅटर करतात. कारण आपण जिथे आपले मुलं पाठवते तिथलं सराउंडिंग, तिथले लोक, त्यांचं बोलणं वगैरे हे सगळं त्यांच्यावर कुठे ना कुठे कशा ना कशा प्रकारे ते त्यांच्या डोक्यावर बिंबवत असतं. सो या सगळ्या गोष्टी खूप मॅटर करतात. मग अशा प्रकारे या शाळेत आमच्या ज्या काही रिक्वायरमेंट होत्या त्या सगळ्या म्हणजे असं टिक मार्क झाल्या, म्हणजे सगळ्या
सॉल्व झाल्या ज्या काही आमच्या रिक्वायरमेंट होत्या. म्हणजे जे जे सगळे रिक्वायरमेंट घेऊन आम्ही शाळा शोधत होतो त्या सगळ्या छान झाल्या. आणि फीजचं बोलाल म्हणजे हा विषय आहेच आहे मोठा, की फीजचा पण भरपूर फरक पडतो ICSEमध्ये, CBSEमध्ये, स्टेट बोर्डमध्ये. तर फीज वाईज आपण कधी कधी शाळा निवडतो, पण जर कॅपेबल असाल तुम्ही तर फीज वाईज न निवडता शाळेचं इन्व्हायरमेंट, शाळेचं शिक्षण, ते टीचर्स, तिथला स्टाफ आणि सगळ्या गोष्टी बघूनच तुम्ही स्कूल निवडा. कारण पैसे तर आपण आजउद्या कमवणारच आहोत, पण आपल्या मुलांचं भविष्य आहे ते त्या ज्या लोकांच्या हातात देतोय तिथलं वातावरण कसं आहे हे बघणं खूप खूप गरजेचं आहे. तर आम्ही तोच विचार केला. आणि आणि ही जी प्री स्कूल आहे डोलोची, ती आमच्या एरियामध्ये फर्स्ट टाईम आहे. सो या वर्षी तरी फीज लिमिटेड आहे, इतकी काही जास्त नाही आहे. त्यामुळे आता तरी फीज कमी आहे आणि आम्हाला माहिती आहे ती हळूहळू म्हणजे वाढणारच आहे. ICSE बोर्डमध्ये सर्वात जास्त फीज असतेच, पण मग आम्ही पण बघणार आहे सिनियरपर्यंत. जर तिचा छान अभ्यास चालला किंवा तिने छान इंटरेस्ट दाखवलं तर आम्ही नक्कीच कंटिन्यू करू. कारण आमचं तर असं ठरलेलं आहे की तीच आपली फर्स्ट प्रायोरिटी आहे. म्हणजे तिच्या शिक्षणासाठी आम्हाला दुसरीकडे कुठे काटकसर करावी लागली तर आम्ही नक्कीच करू. आणि आम्ही म्हणजे ठरवलं आहे की आता जर आहे आपण इतकं कॅपेबल तर नक्कीच आपण छान म्हणजे मस्तच्या मस्तच तिला शिक्षण द्यायचं जे की चांगलं असेल तिच्यासाठी. सो मग त्याच्यात काही कमतरता नाही. आणि असं नक्कीच मला वाटतं की खरंच ज्याला कॅपेबल आहे, जे लोक कॅपेबल आहे त्यांनी शिक्षणात तरी काटकसर करू नये. आपण दुसरीकडे कुठेही काटकसर केली तर काही हरकत नाही, पण शिक्षण खूप महत्त्वाचं आहे. आणि मुलांसाठी नाही तर कुणासाठी आपण तरी खर्च करणार. सो मग आमचं असं मत आहे. बाकी ज्याची त्याची इच्छा असते, पण मग हे आम्ही ठरवून मगच या गोष्टी निवडल्या. आणि कसं आहे आजकाल सगळ्या प्रायव्हेट स्कूल आहेत, गव्हर्नमेंट स्कूल सोडल्या तर सगळ्या स्कूलची फीज जास्तच आहे. आणि सिटीमध्ये तर अगदी 1,00,000 1,50,000पर्यंत सुद्धा आकडा जातो. पण मग त्यांचंही एक प्रकारे म्हणजे गव्हर्नमेंटचं कसं असतं, त्यांना गव्हर्नमेंटकडनं पैसे येतात वगैरे सगळं, पण प्रायव्हेट स्कूलमध्ये सगळं त्यांना ओनरला मॅनेज करायचं असतं आणि त्यात त्यांच्या फॅसिलिटीज पण असतात. सो मग फीज घेणं हे म्हणजे आहेच आहे, ते फीज तर घेणारच, पण मग त्यासोबतच आपल्याला काय काय फॅसिलिटीज मिळत आहे काय आपण व्यवस्थित चेक करायला पाहिजे की इतकी फीज आहे तर आपल्याला काय काय मिळतंय. तर त्याच्यात सगळे काही काहींची बस सुविधा असते किंवा मग बाकी सेफ्टी काही असतात. मग हे सगळं चेक करायचं. जर आपल्या सगळ्या गोष्टी जर आपल्या असेल त्यात म्हणजे सगळ्या फॅसिलिटी आपल्याला असेल तर फीज द्यायलाही काही हरकत नाही. आणि त्यांची रिस्पॉन्सिबिलिटी असते की आम्ही या सगळ्या गोष्टी पुरवणार आहोत, तुम्हाला हे सगळं मिळणार आहे. सो फीज तर द्यावीच लागते. आणि असं आहे ना, आजकाल असं झालं आहे की नाही का, खूप मोठ्या शाळा आहे, खूप फीज घेतात आणि प्रायव्हेट स्कूलला जरा निगेटिव्ह साईडला दाखवतात की खूप निगेटिव्हिटी आहे त्या बाबतीत. पण मग असं पण नसतं, ते फीज घेतात पण त्यांच्या फॅसिलिटीज पण असतात. आता डोलोचंच मी सांगते की त्यांचं ओव्हरऑल पूर्ण इयरचं प्लॅन, पूर्ण शेड्यूल असं रेडी असतं की कोणत्या दिवशीला काय लागणार आहे. कलर बॉक्सपासून पेन्सिल, इरेझर सगळ्या गोष्टी स्कूलकडनं मिळतात. युनिफॉर्म, परत टिफिन बॅग, या सगळ्या बेसिक गोष्टी पण ते स्वतः प्रोव्हाइड करतात, एकसारख्या असतात. परत क्लासरूम क्लीन असतात. बेसिक गोष्टी आहे पण त्या खूप अफेक्ट करतात मुलांच्या सगळ्या मेंटल हेल्थवर म्हणा, फिजिकल हेल्थवर, व्हॉटएव्हर सगळ्याच गोष्टींसाठी. कारण जिथे ते थांबणार आहे 5-6 तास दिवसाचे काही असू ते, पण मग तितके तास त्यांना छान एन्व्हायरमेंट मिळणं, क्लीननेस मिळणं, परत त्यांच्याकडे लक्ष देणारे व्यक्ती तिथं असणं हे खूप गरजेचं आहे. आणि हे सगळ्या गोष्टी ती स्कूल प्रोव्हाइड करते. आणि त्यामुळे आपण इतकी फीज भरतो, हे लोक इतकी फीज घेतात वगैरे, ते सगळं मला तरी नाही वाटत की वेस्ट जात आहे. कारण अल्टिमेटली ते आपल्याच मुलासाठी आहे. तिथलं ते क्लिनलीनेस ठेवणं, चांगले टीचर्स आणणं, हे सगळ्या गोष्टी तर ते पैशानेच करतात आणि आपले पैसेच आपल्या कामी येत आहे, म्हणजे आपल्या बाळाच्या कामी येत आहे. अल्टिमेटली या सगळ्या सुविधा आपल्या बाळासाठीच आहे. त्यामुळे मला तरी नाही वाटत की हे वेस्ट ऑफ मनी आहे. म्हणजे जर आपण कॅपेबल असू, आपला तो खर्च आपल्याला म्हणजे झेपत असेल तर आपण तो नक्कीच करावा. कारण आपण कमवतो पण आपल्याच मुलांसाठी, सो त्यांच्यासाठी नाही तो कुणासाठी करणार आहे. आणि जोपर्यंत म्हणजे मला तरी असं वाटतं जोपर्यंत आम्ही तरी आहोत कॅपेबल, तोपर्यंत आम्ही चांगल्यातली चांगलीच गोष्ट देण्याचा प्रयत्न करू. आम्हीच काय, सगळेच पॅरेंट्स तोच प्रयत्न करतात की आपल्या बाळाला सगळ्यात चांगली गोष्ट मिळावी. सो आपल्याला झेपतंय तोपर्यंत आपण तर नक्कीच प्रयत्न करणार आहोत. सो पैसे असे वाया जात आहे किंवा मोठे स्कूल खूप फीज घेतात आणि मग ते वाया जात आहे असं तर नसतं. फॅसिलिटी पण तितक्या प्रोव्हाइड करतात ते लोक.
आणि ते सगळे आपल्या मुलांनाच ते सगळ्या फॅसिलिटी प्रोव्हाइड होतात, त्यामुळे आपल्याच मुलांसाठी आपले पैसे जातात असं समजून आपण खर्च करू शकतो. कारण ही एक असं आपलं इन्व्हेस्टमेंटच आहे एक प्रकारची, ते काय वेस्ट नाही जाते म्हणे. आणि असंही नाही की मग सगळेच खूप जास्त फीज घेणारेच चांगली स्कूल असणारच. काही काही तर फक्तच फीज घेतात, पण मग तसे काही फॅसिलिटीज पण नसतात. पण ते चेक करणं, ते बघणं, ते जाणून घेणं किंवा तेवढ्या गोष्टींवर ऑब्झर्वेशन राहणं हे पॅरेंट्सचंच काम आहे. हे आपण छान प्रकारे ऑब्झर्व करून वगैरे मग निर्णय घेऊ शकतो. आणि ज्याच्या त्याच्या लेवल, म्हणजे जसं त्याच्या कॅपॅसिटी लेवल किंवा मग आपलं इन्व्हायरमेंट, आपण कुठं राहतोय त्या लोकॅलिटी, त्या सगळ्या गोष्टी पण खूप मॅटर करतात स्कूल निवडण्याच्या बाबतीत. सो मी तरी हे सगळे क्रायटेरिया लक्षात ठेवून आमच्या बाळासाठी म्हणजे आम्ही ती स्कूल निवडली. आणि बाकी सगळं आपल्या मुलांच्या हातावर असतं की ते कसे ग्रो करता, काय कशा प्रकारे त्यांचं आहे पुढे सगळं. पण मग जितकं काही आपल्या हातात आहे, ॲटलिस्ट आपल्या हातात ही तर गोष्ट आहेच की आपण त्यांना चांगल्या इन्व्हायरमेंटमध्ये टाकूया, चांगल्या लोकांमध्ये, चांगल्या सगळ्या वातावरणामध्ये किंवा चांगल्या स्कूलमध्ये. हे तर आपण करूच शकतो, कारण ते आता इतके छोटे की ते तो निर्णय घेऊ शकत नाही आहे. त्यामुळे आपल्यालाच विचार करून हे सगळे क्रायटेरिया लक्षात ठेवून जर निर्णय घेतला तर त्यांच्यासाठी पण ते चांगलंच असणार आहे. आणि आपल्याला त्याचं म्हणजे ते एक वर्दी गोष्ट आहे की ती खरंच आपण ज्या प्रकारे पैसे घालतोय त्या प्रकारे आपल्याला त्याचं फळही मिळणार आहे. हा विचार लक्षात घेऊनच आपण सगळे काही क्रायटेरिया लक्षात घेऊन शाळा निवडायला पाहिजे. आता आम्ही तरी ही शाळा निवडली आहे, त्यात माझे सगळे पॉईंट्स क्लिअर झाले की काय काय माझी रिक्वायरमेंट होती, ती सगळ्या रिक्वायरमेंट मला तिथे सगळ्या क्लिअर झाल्या, त्यामुळे मी ती शाळा निवडली. वाटतं की पुढे जाऊन हे बाळ किंवा आपलं मूल पुढे काय करणार आहे आपल्याला काय माहीत, कशाला इतके पैसे आत्ता घालवायचे, जर याला अभ्यासात इंटरेस्टच नसला तर नंतर काय करायचं. पण इंटरेस्ट असणं किंवा नसणं हे तर आपल्याला नंतर कळणार, पण आधी निवडतानाच आपण हा सगळं क्रायटेरिया घेऊन लक्षात घेऊन छान स्कूल निवडली तर काय सांगता येत नाही की बाळाला तिथं जाऊन इंटरेस्ट येऊ शकतो, असंही होऊ शकतं. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी खूप मॅटर करतात. असं नाही आहे की आपल्या बाळाला आता नर्सरीला टाकायचं आहे, मग त्याला की ही शाळा आहे, चांगलं नाव आहे तर मग त्या तिथे टाकून, असं नसतं. प्रत्येकाचे वेगवेगळे पॉईंट्स असतात, ते सगळे आपण क्लिअर झाल्याशिवाय मुलांचं ॲडमिशन घेऊ नका. आणि खरंच घेऊ नका, कारण ही खूप मोठा डिसिजन आहे. आपल्याला वाटतं की ते काय छोटंच बाळ आहे असं, पण नाही, त्यांचं पण भविष्य आहे, ते पण आपल्या हातात आहे आता. त्यामुळे आपणच निर्णय व्यवस्थित घ्यावा आणि हे सगळे क्रायटेरिया लक्षात ठेवून तुम्ही पण तुमच्या बाळाचं म्हणजे कुठं ॲडमिशन घ्यायचं वगैरे ठरवू शकता. आणि तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे पण कॉमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्हाला कोणता पॅटर्न बेस्ट वाटतो किंवा चांगला वाटतो, आणि अजून कोणते कोणते व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडतील हेही नक्की सांगा. आणि आजच्यासाठी इतकंच. असंच प्रेम असू द्या आणि खूप सारं शेअर करा व्हिडिओला, लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा. आपण भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.